₹80ची पावभाजी आज ₹150ला झाली. तरी लोकं इथे लाईन लावून खात आहेत. इतकं स्पेशल काय आहे या प्लेटमध्ये? तर संभाजीनगरला आलात आणि ही पावभाजी खाल्ली नाही तर समजा तुमचा ट्रिप अजून इनकम्प्लीटच आहे. आज आपण आलो आहे शहरातील एकदम फेमस आणि लिजेंडरी ठिकाणी, जिथे पावभाजीसाठी अजूनही वेटिंग लागते. संभाजीनगरची ही पावभाजी एकदा खाल्ली की दुसरीकडे खायची इच्छा पण होणार नाही. आणि आज आपण आलो आहे त्या ठिकाणी जिथे टेस्टसाठी लोकं वेटिंग करायला पण रेडी असतात. नमस्कार मंडळी, आज मी आले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये इथली एकदम प्रसिद्ध साई पंचवटी पावभाजी चाखायला. सोमवार असला तरी क्राऊड बघूनच कळतं टेस्टमध्ये दम आहे. आम्ही आलो आणि थेट वेटिंगमध्येच उभं राहावं लागलं. इतकी रश होती की लगेच नंबर मिळणं मुश्किल होतं. पण एक गोष्ट आहे, जितकी वेटिंग तितकीच एक्सपेक्टेशन्स हाय होते ना. शेवटी आमचा नंबर आला आणि जास्त विचार न करता आम्ही थेट ऑर्डर दिली स्पेशल पावभाजी. पावभाजी व्यतिरिक्त पण इथे बरंचसं काही आहे. चायनीज आहे, इंडियन भाजीज आहेत, चपाती, रोटी, इवन ऑलमोस्ट तुम्ही प्रॉपर जेवण करू शकता. इथं असा सगळा मेनू आहे. आणि आमची ऑर्डर आली ते पण मस्त स्टीमिंग हॉट पावभाजी. बटरमध्ये माखलेली भाजी, सॉफ्ट पाव आणि सोबत एकदम झणझणीत लसूण चटणी, त्याबरोबर थंडगार दही रायता. कॉम्बो लिटरली नेक्स्ट लेवल आहे. पूर्वी इथे पापड पण मिळायचा, पण सध्या गॅस शॉर्टेजमुळे त्यांनी ते बंद केलं असं सांगितलं. आणि हो, रेट्स पण वाढलेत बरं का. मला अजूनही आठवतं जेव्हा ₹80 पावभाजी मिळायची ते दिवस. त्यानंतर हे त्यांचं नवीन आउटलेट आहे आणि अगदी समोरच त्यांचं जुनं आउटलेट होतं. म्हणजे पॉप्युलॅरिटी इतकी वाढली की अपग्रेड करावंच लागेल ना. तर मस्तपैकी जेवण करून आम्ही घरी जायला निघालो. जाता जाता रस्त्याने हेडगेवार हॉस्पिटल लागलं. संभाजीनगरकरांना तर हे ठिकाण चांगलंच माहीत असेल. आणि पुढे गेलो तर तिथे संभाजीनगरचं खूप प्रसिद्ध गजानन महाराज मंदिर बघायला मिळालं. इथली एक खास गोष्ट म्हणजे जसं पुण्यात दगडूशेठसमोर लोक गाडीतून उतरून नमस्कार करतात ना, तसंच इथे लोक जाताना थांबून दर्शन नक्की घेतात. खूप शांत, पॉझिटिव्ह वाईब्स असलेलं हे ठिकाण आहे. मनाला एकदम शांती मिळते इथे. पण आज जरा उशीर झाल्यामुळे मंदिर बंद झालं होतं. पण नेक्स्ट टाईम इथलं प्रॉपर दर्शन घेऊनच जाणार. खरं सांगायचं तर संभाजीनगरचा ट्रिप फूडशिवाय इनकम्प्लीटच आहे. पण अशा स्पिरिच्युअल ठिकाणी गेल्यावर तो ट्रिप कंप्लीट झाल्यासारखा वाटतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की संभाजीनगरमध्ये पाणीपुरी कुठे सगळ्यात चांगली मिळते. मी नेक्स्ट टाईम तिथे गेले की नक्की ट्राय करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.